नमस्कार. रक्षिताज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलू पराठा कसा करायचा हे शिकणार आहोत. त्यासाठी मी आटा घेतला आहे, 1-2 हिशोबाने, 1-2 चपातीच्या हिशोबाने मळून घेतलेला आहे. कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, मीठ घेतलं आहे, ह्याच्यामध्ये हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलं आहे, धन्याची पावडर घेतली आहे आणि 2 मीडियम बटाटे मी कुस्करून घेतलेली आहेत. तर आपण पराठ्याचं सारण करणार आहोत. त्याच्यामध्ये मी कांदा टाकते आहे. आपल्या आवडीनुसार तुम्ही जास्त पण टाकू शकता. मी माझ्या आवडीनुसार थोडासा कमी टाकते आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आहे. कोथिंबीर जास्त टाकल्यावर त्याला जरा ग्रीन कलर येतो, त्यामुळे छान दिसतो पराठा. मग मी पूर्ण कोथिंबीर टाकते आहे. त्यामध्ये मीठ टाकते आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. धने पावडर टाकते, त्याने टेस्ट येते चांगली. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, जसं तुम्हाला तिखट आवडतं तसं. आणि हळद आणि गरम मसाला टाकते. आता आपण हे बॅटर मिक्स करून घेतोय. तर आपलं हे सारण रेडी आहे. तर आपण हे पीठ घेणार आहोत, त्याचा एक गोळा बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण हे सारण भरायचं आहे. त्याची पारी करून घेते मी. आपण जसं पोळीला पारी करतो तशी करून घ्यायची. थोडीशी पातळ करायची आहे. आता पारी करून घेतली आहे. तर मी आता हे बॅटर ह्याच्यामध्ये टाकते आहे. पारीमध्ये आपल्याला जसं आवडतं सारण, जेवढं आवडतं तेवढंच घ्यायचं. ते त्यामध्ये नीट बसलं पण पाहिजे. आता हे मी सारण टाकलेलं आहे. पारी करून घेते मी. छानशी अशी गोल गोल करायची आहे. जसं आपण पुरण टाकल्यानंतर त्याचं तोंड मिठवून घेतो, बंद करतो. आपला हा गोळा रेडी आहे. मी आता ते लाटून घेते. लाटताना आपल्याला दोन्ही साईडला लाटायचा आहे, नाहीतर तो एका साईडने फुटायची शक्यता असते. मग त्यातून सारण बाहेर निघतं. आणि आलू पराठा नेहमी जाडच असतो, आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे. त्याच्यामध्ये छान अशी कोथिंबीर वगैरे दिसते आपल्याला ग्रीन. आता मी तवा ठेवलेला आहे गरम व्हायला. आपला तवा गरम करून घ्यायचा आहे. आपला तवा गरम झालेला आहे. आता त्यासाठी मी एका वाटीमध्ये तूप घेतलं आहे. मी आधी थोडंसं तेल टाकणार आहे, जेणेकरून आपला पराठा चिटकणार नाही. मग त्याच्यावरती आपण तूप लावणार आहोत भाजताना. तेल पसरून घेते, जेणेकरून पराठा आपला चिटकणार नाही. तवा तापलेला आहे. तर मी आता त्याच्यावरती लाटलेला पराठा टाकते. गॅस मी मोठाच ठेवते, म्हणजे आपला पराठा आधी स्टार्टिंगला भाजेल, खाली चिटकणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे. मग आपण नंतर मीडियम करून घेणार आहोत. आपला पराठा एका साईडने भाजलेला आहे, 50% भाजलेला आहे. आपण अजून भाजून घेणार आहोत. मी त्याला तूप लावते. पराठ्यासोबत तूप छान लागतं. तुम्ही ह्याला बटर पण लावू शकता. मला तूप आवडतं म्हणून मी तूप लावून घेते. दुसरी साईड पण आपली चांगली भाजलेली आहे. मी आता गॅस मीडियम केला आहे आणि तूप लावून घेते.
मस्त तुपाचा घमघमाट सुटला. तर आपण बघूयात खालच्या साईडने झालं की नाही. खरपूस भाजलेला. आपण खालच्या साईडने 2 मिनिटं घेणार आहोत भाजून. आपला पराठा रेडी आहे दोन्ही साईडने भाजून. तर आता आपण गॅस बंद करतोय आणि हा पराठा आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आपला पराठा रेडी आहे. मी त्याला थोडंसं डेकोरेट करते. तुम्हाला ह्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही हा पराठा दहीसोबत खाऊ शकता किंवा आपल्याला हिरवी चटणी असते पुदिन्याची वगैरे त्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता. पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.